मुंबईच्या मुलुंड परिसरातील मिठागरांची जागा वाचवण्यासाठी आता नागरिक एकवटताना दिसतायत। मिठागर बचाव समिती मुलुंड यांच्या वतीने सर्व मुलुंडकरांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले। मुलुंड पूर्व येथील मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। या प्रकल्पामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप करण्यात येतोय। आणि याच पार्श्वभूमीवर मुलुंड पूर्व येथील स्वराज्य छत्रपती संभाजीराजे सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आंदोलनाची दिशा, जनजागृती मोहीम आणि पुढील रणनीती यावर चर्चा करण्यात आली। समितीकडून 7 जून रोजी भव्य जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुलुंडवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा असे आवाहन समितीचे सत्यवान दळवी यांनी केले आहे। सर, आज मिठागरे वाचवा समितीतर्फे आज या सभागृहात बैठक घेण्यात आलेली आहे। नेमकं या बैठकीत महत्त्वाच्या कोणत्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे? गेल्या महिन्याभरात आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन मिठागरे वाचवा या मोहिमेसाठी मिठागरे वाचवा समिती स्थापन केली। विविध पक्षातले पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळ, संस्था यांना सगळ्यांना भेटून आम्ही समिती स्थापन करून आम्ही महापालिकेचा आयुक्त अश्विनी भिडे, SRAचे चीफ महेंद्र कल्याणकर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांना पत्र दिलेली आहेत। आणि आमची मागणी आहे की ही मिठागरं ह्या जागा वाचल्या पाहिजेत। या ठिकाणी कोणताही गृह प्रकल्प होता कामा नये, कारण यांचं जर या ठिकाणी गृह प्रकल्प झाले, एवढी मोठी वसाहत जर आली तर मुलुंड पूर्वेचं आमचं या ठिकाणी आधीच रस्ता, पाणी, सगळ्या सुविधांवर ताण पडलेला आहे। वाहतुकीची एवढी कोंडी आहे, अरुंद रस्ते आहेत, शाळांचा, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे। तर मग एवढी वसाहत आली, एकतर एका बाजूला PAPची 7200 घरं म्हणजे 35 ते 40 हजार लोक ऑलरेडी आता ती घरं बांधलेली आहेत। आणि मग हा जर बाजूला त्याला लागून हा प्लॉट आहे, ही जागा आहे मिठागरांची, आणि मग समुद्राचं भरतीचं पाणी ते आतापर्यंत जे अडत होतं ते पाणी सगळं मुलुंड पूर्वेमध्ये शिरेल आणि मग पूरस्थिती निर्माण होणार आहे, सगळं नुकसान होणार आहे। मग ह्यासाठी ह्या जागा राखल्या गेल्या पाहिजे, ह्या जागेने वाचल्या पाहिजे, नाही तर मुंबई पूर्ण धोक्यात आहे। मुलुंडच नाही तर ह्या संपूर्ण मुंबईमध्ये खारफुटींच्या जागा, मिठागरांच्या जागा जर अशा सरकार जर त्या ठिकाणी इतर विविध प्रकल्प राबवणार असतील तर मग हे फार नुकसान आहे मुंबईसाठी। मुंबईसाठी हे धोक्याची घंटा आहे, ज्यासाठी नुसती मुलुंडकर नाही तर सगळ्या मुंबईकरांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। आणि त्यासाठी आमच्या पुढची दिशा आंदोलनाची आहे। 7 जून रोजी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे मुलुंड पूर्वेला, टिळकर कॉलेजच्या इथे, ज्या ठिकाणी हा सगळं गृह प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होतोय सरकारतर्फे। तर त्याला विरोध दर्शवण्यासाठी आमचा हक्क आहे, तो आम्ही आमचा आवाज उठवण्यासाठी, सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व मुलुंडकर एकत्र येण्यासाठी हा सगळा आमचा प्लॅन, आमचा सगळा या ठिकाणी बैठका चालू आहे। सर, 7 जून रोजी भव्य असं आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनाची नेमकी रूपरेषा काय असणार आहे? या ठिकाणी आम्ही आमच्या आमचे काही आंदोलन अभिनव पद्धतीने आमचे सगळे बॅनर्स बनवलेले आहेत, फलक बनवलेले आहेत, पत्रकं वाटले, आम्ही लोकांपर्यंत आम्ही पोचतोय। आणि जेणेकरून ह्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून त्या आंदोलनात जास्तीत जास्त जेवढी लोक येतील आणि त्या निमान सरकारला जाग येईल की बाबा लोकांचा जर हा विरोध असेल तर हा गृह प्रकल्प जेणेकरून रद्द होईल, तशी आमची भावना आहे। मिठागरे वाचवा समितीच्या मागण्या काय आहेत? मागण्या ह्याच आहेत की या ठिकाणी फ्लेमिंगो, या ठिकाणी सगळं अस्तित्व आहे, सगळं फ्लेमिंगोचं या ठिकाणी पाण्याचं अस्तित्व आहे, हे पाणी रोखण्याची ताकद कांदळवनामध्ये आहे। तर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होईल जर पाणी थांबलं नाही तर, जाणार कुठे समुद्राचं भरतीचं पाणी। आणि त्यापुढे आमची मागणी आहे की या ठिकाणी मिठागरांच्या जागा वाचल्या पाहिजे, गृह प्रकल्प होता कामा नये। मुलुंडच्या भविष्यासाठी, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी आता नागरिक रस्त्यावर उतरू लागले असून येत्या 7 जूनच्या आंदोलनाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।